तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतलेली आहे. राज्यामध्ये आपलं जे आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दुपारच्या दरम्यान एकदम कडक ऊन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अशातच जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की आपण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, पावसाची आता जे आहे 7, 8, 9, 10 आणि 11 तारखेपर्यंत पावसाची विश्रांती राहील, असा अंदाज आपण दिला होता मागच्या व्हिडिओमध्ये. आणि त्याप्रमाणे जे आपलं सध्या आपलं वातावरण झालेले आहे, त्याप्रमाणेच आपल्याला सध्या पाहायला मिळत असेल. आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आज दिनांक आहे 9 सप्टेंबर आणि उद्याच्याला आहे 10 सप्टेंबर. तर शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये जरी पावसाची विश्रांती असली, तरी आता जे आहे राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. आणि हा परतीचा पाऊस आपल्याला जे आहे उद्यापासून काही भागामध्ये पाहायला मिळेल. काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो, जसं की आता उद्या दिनांक आहे 10 सप्टेंबर आणि आज आहे 9 सप्टेंबर. तर आज रात्रीच्या दरम्यान आज राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवामान कोल्ड राहील. तर आता जे आहे उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळपासून आपल्याला एकदम सूर्यदर्शन होईल सगळीकडे. सगळीकडे हवामान कोल्ड राहील. सगळीकडे सूर्यदर्शन होईल आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान आणि दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये आपला काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर आता जसं की आता फक्त जो पाऊस पडणार आहे उद्याच्या दरम्यान जो पाऊस राहणार आहे, हा पाऊस फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील. आणि सगळ्यात आधी जे आहे विदर्भातील म्हणजे पुरेकडून या ठिकाणी पाऊस येत असतो. कारण की पोळा झाल्याच्या नंतर हा पाऊस हा पुरेकडून येत असतो. त्यामुळे परतीचा पाऊस हा जे आहे सगळ्यात आधी हा म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला या ठिकाणी परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या दुपारच्या दरम्यान आपल्याला जे आहे अकोला, तसेच जे आहे अमरावती, करंजा, वाशिम, पुसद, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, आर्वी, कोंडाली, उंबरेर, मकोना, वाणी, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, शेतकरी मित्रांनो चंद्रपूर, अलिदाबाद, उमरखेड, नांदेड, निर्मळ या परिसरामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारच्या दरम्यान काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आपल्याला उद्या दुपारपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो सायंकाळपर्यंत म्हणजे सायंकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत पावसाचे वातावरण राहील. म्हणजे दुपारी 1 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत आपलं जे आहे विदर्भातील आपण जो आता जे भाग सांगितलेले आहेत त्या भागामध्ये आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळेल. दुपारपासून ते सायंकाळपर्यंत हा पाऊस राहील. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, जसं की आता राज्यामध्ये फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. मराठवाडा झालं, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळीकडे आपलं जे हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे. सगळीकडे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान हवामान कोल्ड राहील. आज जसे वातावरण होते तसेच उद्यासुद्धा त्या भागामध्ये कडक ऊन पडेल आपल्याला. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जिल्ह्यामध्येच आपलं जे आहे दुपारपर्यंत कडक ऊन पडेल आणि दुपारनंतर जे आहे तर सायंकाळपर्यंत राज्यामध्ये विदर्भातील भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि विदर्भालगतचा जो भाग आहे नांदेड आणि हिंगोली या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्यापासून हा पाऊस विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होण्याची ठिकाणी सुरुवात होईल. आणि त्यानंतर आपलं जे आहे 11 तारीख, 10, 11, 12 आणि जे आहे 13 म्हणजे 12 तारखेपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा पाऊस विदर्भामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. 12 तारखेला जे आहे रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पाऊस हा मराठवाड्यामध्ये येईल. आणि 13 तारखेला जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मुंबई, पुणे, कोकणपट्टी या भागामध्ये आपल्याला जसे की खांद्याचा परिसर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये 13 तारखेला जे आहे पावसाची शक्यता राहील. आता मराठवाड्यामध्ये पाऊस जो राहणार आहे आता पावसाला 2 ते 3 दिवस विश्रांती राहील. म्हणजे 11-12 तारखेपर्यंत राज्यामध्ये 12 सप्टेंबरपर्यंत राज्यामध्ये विदर्भ सोडून आपल्याला जे आहे इथं सगळीकडे इथं पावसाची विश्रांती राहील, कडक ऊन पडेल. आणि 13 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल. मराठवाडा झालं, मुंबई, पुणे, कोकणपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्र या सगळीकडे आपल्याला जे आहे राज्यामध्ये 13 तारखेला जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. 13-14 तारखेच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढेल. आणि 14, 15, 16 तारखेदरम्यान जे आहे राज्यामध्ये 13, 14, 15 तारखेदरम्यान काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊससुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे.
तर जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 13 तारखेपासून राज्यामध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होईल. परंतु आता पुढील 2 दिवस म्हणजे आज 10, 11 आणि 12 या 3 दिवसामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आणि 13 तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला जे आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. परतीचा पाऊस आपल्याला जे आहे 13 तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्र झालं, मुंबई, पुणे, कोकणपट्टी यामधील जे शेतकरी आहे, या सर्व शेतकऱ्यांच्या शेतकरी मित्रांनो, हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्या की राज्यामध्ये सध्या तुमच्या भागामध्ये मराठवाडा झालं, उत्तर महाराष्ट्र झालं, मुंबई, पुणे, कोकणपट्टी यामधील जे शेतकरी असेल आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूरचा भाग, धाराशिव या सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये जवळजवळ 12 तारखेपर्यंत पावसाला विश्रांती राहील. 12 तारखेला जे आहे राज्यामध्ये 13 तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा या ठिकाणी जोर वाढेल. तुमच्या भागामध्ये आता 13 तारखेला पाऊस राहणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता 13 तारखेपासून पावसाला सुरुवात झाली की राज्यामध्ये 20 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण राहील. म्हणजे 13 ते 20 तारखेदरम्यान राज्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. आणि जसं की काही भागामध्ये अतिवृष्टीसुद्धा या ठिकाणी होईल. 13 आणि 14 तारखेदरम्यान आपल्याला जे अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. उत्तर महाराष्ट्र जसं की नाशिक, मुंबई, आपला उत्तर महाराष्ट्र, पालघर, इगतपुरी आणि छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला 14 तारखेदरम्यान पाहायला मिळेल. याचा अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ, कारण की कोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडेल, कोणत्या भागामध्ये पाऊस कमी राहील. हा अंदाज आपण जे आहे 13 तारखे ते 18 तारखेच्या म्हणजे 18 तारखेपर्यंत जो पाऊस पडणार आहे, या पावसामध्ये जास्त पाऊस राहणार आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी होईल, काही भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे आपण जो अंदाज दिलेला आहे शेतकरी मित्रांनो, त्याप्रमाणे सध्या आपलं वातावरण पाहायला मिळत आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता 12 तारखेपर्यंत राज्यामध्ये कडक ऊन पडेल. फक्त विदर्भातील जिल्हे सोडून सगळीकडे कडक ऊन पडेल. फक्त विदर्भामध्ये आपला दुपार ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील येत्या 12 तारखेपर्यंत, उद्यापासून. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये आता आपण जो अंदाज दिलेला आहे त्या अंदाजप्रमाणे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे तुमची काही जी शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांची, आपली शेतीची कामे हे 12 तारखेपर्यंत या ठिकाणी करून घ्यावीत. कारण की 13 तारखेपासून उत्तर महाराष्ट्र झालं, सगळीकडे पाऊस पडणार आहे 13 तारखेपासून. 13-14 तारखेला पावसाचा जोर जास्त राहील. 13 आणि 14 तारखेदरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस जास्त राहील, उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पाऊस जास्त राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी जे हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक नक्की करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेतकरी मित्रांनो, जे आहे हा आपण अंदाज दिलेला आहे, तुमच्या भागामध्ये तुम्हाला हवामान अंदाज जाणून घ्यायचा असेल तर शेतकरी मित्रांनो आहे तुम्हाला आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपण जो अंदाज दिलेला आहे तो अंदाज एकदम खरा आहे की नाही खोटा, ते शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगू शकता. तर धन्यवाद.